मान्सून अद्याप अधिकृतपणे दाखल झालेला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यातील इजडी आणि निवघा परिसरातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा जोर कायम आहे. या नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका मुदखेड तालुक्यातील बगायती पट्ट्याला बसला आहे. विशेषतः इजडी आणि निवघा परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने आणि मेहनतीने उभे केलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण बागा कोसळल्याचे चित्र दिसून येत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या नुकसानीची माहिती मिळताच काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. आज आम्ही निवघा परिसरामध्ये काही केळी पिकांच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे केळी पिकाला भेट दिली. आज आपण बघू शकता मागे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे. सरकारनं याची लवकरात लवकर दखल घ्यावी. आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली आपण तर NDRF प्रमाणे जे निकष महाराष्ट्राला आहेत ते 22,500 या केळी पिकाला नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकार देते आणि तेच नुकसान भरपाई मध्य प्रदेशमध्ये 2 लाखापर्यंतची आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मध्य प्रदेशमध्ये 2 लाखापर्यंत आणि महाराष्ट्र शासन फक्त आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना 22,500 रुपये मदत या ठिकाणी देते. तर त्या ठिकाणची लाडली बहीण योजना महाराष्ट्र सरकार राबवू शकते. तर त्या ठिकाणची NDRFचे निकषला वाढून 2 लाखापर्यंतची मदत केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांना का देऊ शकत नाही, हा माझा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे. तर सरकारने ह्याच्यावर फेरविचार करावा आणि आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर मुदखेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहे आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिकरित्या केळी पिकाचं जर नुकसान होत असेल तर या ठिकाणचा जो शेतकरी पारंपरिक केळी उत्पादक शेतकरी आहे तोही विचार करत आहे की पुढे भविष्यामध्ये आपण केळी पीक घ्यावं का नाही. आज या ठिकाणी शेतकऱ्यांना भौतिक सुविधेच्या दृष्टीने सरकारला अद्याप या भागामध्ये क्लस्टर करता आलं नाही, कोल्ड स्टोरेज करता आलं नाही. तर आमची सरकारलाही मागणी आहे की जी नांदेड जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात जो केळी उत्पादक पट्टा आहे हा मुदखेड अर्धापूर भाग म्हणून ओळखला जातो, याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावं आणि आमच्या या केळी उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई द्यावी. हवामान केंद्र आज आम्ही मागच्या अनेक मीटिंगमध्ये मी जिल्हा नियोजन समिती असेल, दिशा समिती असेल त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केलाय की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन प्रत्येक तालुक्याला ऍक्टिव्ह झालं पाहिजे. आता गावनिहाय त्या ठिकाणी झालं पाहिजे. कालची जर परिस्थिती बघितली तर निवघ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ या ठिकाणी वारा संध्याकाळच्या टाइमला आला होता. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण वेदर स्टेशन बारडला आहे. आता तिथलं जर रेकॉर्ड जर बघितलं तर तिथं वारं नाहीये पण निवघ्यामध्ये वारं आहे. बारड आणि निवघा कमीत कमी 3-4 किलोमीटरचा या ठिकाणी अंतर पाहता तिथलं जर रेकॉर्ड जर घेतलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कुठं भेटणार नाही. त्यामुळे प्रत्येक गावात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. खासदारांनी राज्य सरकारकडे विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणीही केली असून शेतकऱ्यांना या कठीण काळात दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगितलेत. निवघा शेतकरी माझा 3,000 बाग होता, 3ला 3 पूर्ण पडला. आता याचं नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावं जेवढी सरकारकडे मागणी आहे माझी. आणि जे हवामानाचं जे यंत्रणा जे आहे जे बारडला ते लवकरात लवकर कार्यान्वित करावं ही एक विनंती आहे. कारण की त्या कारणामुळे बी आम्हाला हे होत आहे. बारडला वार नाही, आमची इथंच वार आहे आता फक्त, पण त्याची नोंद घ्यायला काही नाही. आता लागवडीसाठी खर्च किती झाला? लागवडीसाठी खर्च जवळपास 1.5 लाख रुपये खर्च झाला होता. म्हणजे आता जवळपास 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं. आता काय मागणी शासनाकडे आता मागणी म्हणजे काय, त्यांनी लवकरात लवकर हे करावं, अनुदान रूपात हे करावं, मदत करावं त्यांनी लवकर. भावाचं आता या भावात जर बघलं तर जवळपास आता 2200 भाव आहे आणि पूर्ण माल हे होता एक्सपोर्ट क्वालिटीचा.
प्रीमियम वनचा माल होता. मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीची घोषणा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.